सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवन क्षेत्र परिसरातील गाव परिसरात वाघ, बिबट, हिंस्र वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून हिंस्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागील 2 महिन्यात जवळपास 40हून अधिक पाळीव प्राण्यांवर हिंस्र पशूंनी हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत। या घटना घडत असतानाच शिकारीच्या शोधात असलेला बिबट देवाडा गाव परिसरातील शेतशिवारातील विहिरीत पडला असल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली। सदर घटनेतील शेत विठोबा मारुती उईके यांच्या मालकीचे असून शेतशिवार गट नंबर 134 विहिरीत बिबट पडलेला आढळून आला आहे। बिबट विहिरीत पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागात खळबळ उडाली। घटनेची माहिती प्राप्त होताच वन विभागाने घटनास्थळ गाठले, मात्र विहिरीत पडलेल्या बिबट्याला बघण्याकरिता नागरिकांची बघ्यांची गर्दी जमली होती। वन विभागाला सुनियोजित पद्धतीने रेस्क्यू करताना अडचण भासू नये म्हणून बघ्यांची गर्दी घालविण्यासाठी सिंदेवाही पोलिसांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले होते। नागरिकांना घटनास्थळापासून दूर घालवून वन विभागाने रेस्क्यू करताना जिवंत बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी नेवारचे खाट विहिरीत टाकून बिबट बाहेर काढण्याचा प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात अपयश आल्याने अखेर पिंजरा टाकून बिबट्याला जेरबंद करीत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। सदर बिबट जेरबंद अवस्थेत वन विभागाच्या ताब्यात असून मादी बिबट 1.5 ते 2 वर्षांची असल्याचा अंदाज वनाधिकारी यांनी वर्तविला आहे। त्यावेळी सिंदेवाही वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सालकर, नवरगाव उपवन क्षेत्राचे वनपाल उसेंडी, वनरक्षकांची चमू, वन विभाग अतिशीघ्र दल चमू आदी उपस्थित होते।